ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओवे आहेत 101 ते 200. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणो नये धनंजया जिया परी. अर्जुना, ज्याप्रमाणे देहरूप गावास आल्यावर जन्म मरणाचे सोहळे भोगण्यास नाही म्हणता येत नाही, काल लाटीचे लिहिले न मोडे ग काही केले, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. अथवा ब्रह्मदेवाने कपाळी जे लिहिलेले असते ते अरे जसे काही केले असता पुसता येत नाही, अथवा कितीही धुतले तरी काळेपणा अथवा गोरेपणा नाहीसा होत नाही. केले काम्य कर्म तैसे, फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे वो संडीना. ज्याप्रमाणे कर्ज फेडले नाही तर त्यापासून जशी सुटका होत नाही, त्याप्रमाणे फलेच्छेने केलेले कर्म फल भोगवण्याकरता धरणे घेऊन बसते. का काम नाही न करिता, अवसात घडे पंडुसुता, तरी वाय कांडे न झुंजता लागे जैसे. अथवा अर्जुना, फलेच्छाही न धरता जर सहजच काम्य कर्म घडेल तर ज्याप्रमाणे लढाईच्या जागी म्हणजे समरांगणात गेले असता युद्ध न करता विनाकारण बाण लागतं. गुळ नेणता तोंडी, घातला देची गोडी, आगी मानून राखोंडी चेपिला पोळी. गुळ आहे असे न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचा अनुभव करून देतो, अथवा राखोंडी असे समजून जरी अग्नीवर पाय दिला तरी तो जसा चटका देतोच. काम्यकर्मी हे एक, सामर्थ्य आथी स्वाभाविक, म्हणून नको कौतुक मुमुक्षु येथ. जाणून अथवा न जाणून केलेल्या कर्माचे फल अवश्य भोगावयास लावणे हे एक काम्यकर्मामध्ये स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून काम्यकर्माच्या ठिकाणी मुमुक्षुने आवड ठेवू नये. किंबहुना पार्था ऐसे, जे काम्यकर्म गा असे, ते त्यजिजे विष जैसे भोकुनिया. फार काय सांगावे अर्जुना, पोटात गेलेले विष जसे वांतीचे औषध घेऊन ओकून टाकावे, त्याप्रमाणे काम्यकर्म आहे त्याचा साधकाने त्याग करावा. मग तया त्यागा ते जगी, संन्यासू ऐसिया भंगी, बोली जे अंतरंगी सर्वद्रष्टा. मग त्या त्यागाची या जगतामध्ये अंतरंगी सर्व द्रष्टे लोक म्हणजे साधू लोक संन्यास या सदरात गणना करतात. हे काम्य कर्म सांडणे, ते कामने तेची उपडणे, धनत्यागे दवडणे भय जैसे. भय समूळ नाहीसे करणे म्हणजे भयाचे मूळ जे द्रव्य त्याचा त्याग करणे, त्याप्रमाणे हे काम्य कर्म टाकणे म्हणजे फलेच्छेलाच मुळासकट उपटणे होय. आणि सोम सूर्य ग्रहणे, येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आणि चंद्र व सूर्य यांची ग्रहणे येऊन ती पार्वण नावाची श्राद्ध करण्याचे प्रसंग आणतात, अथवा आई बापाच्या मरणाने निश्चित झालेले श्राद्धाचे जे दिवस, अथवा अतिथी हन पावे, ऐसैसे पडे जे करावे, ते ते कर्म जाणावे नैमित्तिक गा. अथवा अतिथी जेव्हा येतो तेव्हा त्याचे जे आदरातिथ्य करावे लागते ते अशा वेळी जे करावे लागते ते ते नैमित्तिक कर्म समजावे. वार्षिया क्षोभे गगन, वसंते दुणावे वन, देहा शृंगारी यौवन दशा जैसी. ज्याप्रमाणे वर्षा ऋतू आला की आकाशच ढगाच्या रूपाने क्षुब्ध होते, किंवा वसंत ऋतू आला असता वनांची शोभा दुप्पट वाढते, किंवा तारुण्यावस्था जशी शरीराला सुशोभित करते. का सोमकांतू सोमे पघळे, सूर्ये फाकती कमळे, एथ असे तेची पाल्हाळे आननये. अथवा चंद्रकांत मणी जसा चंद्राच्या योगाने पाझरतो, अथवा सूर्य विकासिनी कमळे जशी सूर्याच्या योगाने विकास पावतात, या वरील सर्व दृष्टांतात जे मुळात असते तेच विस्ताराला पावते, दुसरे बाहेरून कोठून येत नाही. तैसे नित्य जे का कर्म, तेची निमित्ताचे लाहे नियम, एथ उंचावे तेने नाम
नैमित्तिक होये. त्याप्रमाणे जे नित्यकर्म असते त्यालाच काही कारणाचे नियम प्राप्त झाले असता ते नित्यकर्म वाढते व त्या योगाने त्या नित्यकर्माला नैमित्तिक असे नाव येते. आणि सायं प्रातर मध्यान्नी जे करणे तेही प्रतिदिनी परी दृष्टी जैसी लोचनी अधिक नोहे. आणि जे कर्म सकाळी 2 प्रहरी व संध्याकाळी आणि ते देखील दररोज करावे लागते यावरून ते अधिक आहे असे वाटेल, परंतु डोळ्यातील दृष्टी जशी डोळ्याला केव्हाही अधिक होत नाही. का नापादिता गती चरणी जैसी आथी ना तरी ते दीप्ती दीपबिंबी. अथवा गती बाहेरून कोठून संपादन न करता ती जशी पायात स्वाभाविक आहे, अथवा दिव्याच्या ज्योतीमध्ये प्रकाश जसा स्वाभाविक आहे. वासूने दिता जैसे चंदनी सौगंध्य असे अधिकाराचे तैसे रूपचिते. चंदनाला सुगंधाची पुटे न देता त्याचे अंगी सुवास जसा स्वाभाविक आहे, नित्यकर्माच्या अधिकाराचे त्याप्रमाणे स्वरूप आहे. नित्यकर्म ऐसे जनी पार्था बोली जेते मानी एवं नित्य नैमित्तिक दोन्ही दाविली तुझ. अर्जुना, लोकांमध्ये नित्यकर्म असे जे म्हणतात ते हे समज. याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी दोन्ही कर्मांची स्वरूपे सांगितली. हेची नित्य नैमित्तिक अनुष्ठेय आवश्यक म्हणोनी म्हणो पाहती एक वांझया ते. हेच नित्य नैमित्तिक कर्म वर्णाश्रम धर्मानुरूप करणे भागच असल्यामुळे कित्येक लोक ते निष्फळ आहे असे प्रतिपादनाचा प्रयत्न करतात. परिभोजनी जैसे होये तृप्ती लाभे भूक जाये तैसे नित्य नैमित्तिकी आहे सर्वांगी फळ. परंतु तृप्ती प्राप्त होणे व भूक जाणे ही भोजनाच्या जशी अंगभूत आहेत त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे ही सर्व अंगाने फलद्रूप आहेत. किडा गिठा पडे तरी मळू तुटे वाणी चढे या कर्मात या सांगडे फळ जाणावे. हिणकस सोने अग्नीत पडले असता त्यातील मळ नाहीसा होतो आणि रंग म्हणजे कस वाढतो, त्यासारखे त्या नैमित्तिक कर्माचे फल आहे असे समजावे. जे प्रत्यवायत वगळे स्वाधिकार बहुवे उजळे तेथ हातो फळिया मिळे सद्गतीसी. कारण की असलेले दोष झडून जातात व आपल्या अधिकाराला म्हणजे योग्यतेला चांगला उजाळा चढतो. त्यामुळे तो नित्य नैमित्तिक कर्म करणारा ताबडतोब सद्गतीला प्राप्त होतो. ये वडेवरी ढिसाळ नित्य नैमित्तिकी आहे फळ परिते त्यजिजे मूळ नक्षत्री जैसे. नित्य नैमित्तिक कर्मांच्या ठिकाणी इतके भारी फळ आहे, परंतु मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसा त्याग करावायचा असतो तसे ते फळ टाकणे जरूर आहे. लता पिके आघवी तवचूत बांधे पालवी मग हात न लावीत माधवी सोडू निघाली. वसंत ऋतू येतो तेव्हा सबंध वेलीला फळे येतात व आंब्याच्या झाडाला नवीन पालवी फुटते, परंतु वसंत ऋतू त्यास नुसता हातही न लावता जसा ते टाकून जातो. तैसी नोलांडिता रेखा चित्त दिजे नित्य नैमित्तिका पाठी फळा किजे अशेखा वाताचे वाणी. त्याप्रमाणे कर्माची मर्यादा न सोडता नित्य नैमित्तिक कर्माकडे लक्ष द्यावे. नंतर त्या कर्माचे सर्व फलास ओकारी सारखे मानावे. या कर्म फळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते एवं संन्यास त्याग तूते परिसविले. अशा या कर्मफल त्यागाला जाणते पुरुष त्याग असे म्हणतात. याप्रमाणे तुला त्याग व संन्यास ऐकवले आहेत. हा संन्यासू जै संभवे तै काम्य बाधू न पावे निषिद्ध तव स्वभावे निषेधे गेले. असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्यकर्माची पीडा होऊ शकत नाही व निषिद्ध कर्म तर शास्त्राने निषिद्ध केल्यामुळे सहज टाकले गेलेले आहे. आणि नित्याधिक जे असे ते येणे फळ त्यागे नासे शिर लोटलिया जैसे येर अंग. आणि
नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ते या फलत्यागाने नाहीसे होते. ते कसे तर मस्तक तोडून टाकल्याने बाकीच्या शरीराचा जसा सहजच नाश होतो. मग सस्य फळपाकात तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवसित अपैसे ये. मग धान्यास पीक आल्यावर जसे ते वाळून जाते त्याप्रमाणे कर्म मात्र नाहीसे झाल्यावर त्या पुरुषाला आत्मज्ञान आपोआप शोधित येते. ऐसिया निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुष्ठानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू. अशा रीतीने हे दोन्ही त्याग व संन्यास आचरणात आले असता ते आत्मज्ञानाच्या ठिकाणी पट्टाभिषेक करतात. ना तरी हे निगुती चुके मग त्यागू की जे हात तुके तै काही न त्यजे अधिके गोवीची पडे. अथवा ही कर्मत्यागाची हातावटी जर चुकली व मग अनुमानानेच त्याग जर केला गेला तर त्याग तर होत नाही, पण उलट असा त्याग करणारा मात्र अधिकच गुंताळ्यात पडतो. जे औषध व्याधी अनोळख ते घेतलिया परते विख का अन्न न मानिता भूक न मारी काय. रोगाची परीक्षा न होता जे औषध घेतले जाते ते रोग्याला बरे न करता उलटे विषासारखे मारक मात्र होते. अथवा भुकेचे वेळी जर अन्नाचा आदर केला गेला नाही तर भूक मरणार नाही का. म्हणून त्याज्य जे नोहे तेथ त्यागाते न सुवावे त्याज्या लागी नोहावे लोभापर. म्हणून त्याग करण्यास जे योग्य नाही तेथे त्यागाचा उपयोग करू नये व जे त्याग करण्यास योग्य आहे त्याविषयी इच्छा करू नये. चुकलिया त्यागाचे वेझे केला सर्व त्यागुही होय बोझे नेदखती सर्वत्र झुंजे वीतरागते. त्यागाचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही ओझे होते, म्हणजे त्या त्यागानेच तो कर्मबंधात पडतो. टाळावयाच्या गोष्टीस सर्व वेळी तोंड देणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टीकडे बघतही नाहीत, म्हणजे निषिद्ध कर्माकडे ते वळतही नाहीत. श्लोक 3. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तपः कर्म न त्याज्यमिति चापरे. कर्म दोषवत बंधक म्हणून त्याज्य होय असे कित्येक पंडित सांगतात. यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही असे दुसरे कोणी सांगतात. एका फळाभिलाष न ठाके ते कर्मा ते म्हणती बंधके जैसे आपण नग्न भांडके जगाते म्हणे. कित्येकास फलाची इच्छा केल्यापासून राहवत नाही. ते सांख्यशास्त्रकर्त्या कपिलाचे अनुयायी लोक कर्माला बंधकारक असे म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण स्वतः नग्न असता त्या जग हसले म्हणजे तो जगाला भांडखोर म्हणतो. काजी उभा लंपट रोगिया अन्ने दूषी धनंजया अंगा नरुसे कोढिया मासिया कोपे. अथवा अर्जुना, जिव्हेच्या स्वाधीन असलेला रोगी अन्नाला नावे ठेवतो, अथवा रक्तपितीने सरलेला मनुष्य आपल्या शरीरावर न रागावता उलट माशांवर रागावतो. तैसे फळ काम दुर्बळ म्हणती कर्मची किडाळ मग निर्णयो देती केवळ त्यजावे ऐसा. त्याप्रमाणे फलाची इच्छा टाकण्याविषयी असमर्थ असलेले लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात व मग ते कर्मच टाकावे असा निर्णय देतात. एक म्हणती यागाधिक करावेची आवश्यक जे ये वाचून शोधक आन नाही. कित्येक पूर्वमीमांसक असे म्हणतात की यज्ञाधिक कर्मे अवश्य करावीतच, कारण या वाचून शुद्धी घडवून आणणारे दुसरे साधन नाही. मन शुद्धीचा मार्गी जै विजये व्हावे वेगी तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे. मनाची शुद्धता होण्याच्या मार्गात आपण लवकरच विजयी व्हावे असे वाटत असेल तर चित्त शुद्ध करण्याच्या कामी समर्थ असणारे जे कर्म ते आचरण करण्याचे कामी आळस करू नये. भांगार आथी शोधावे तरी आगी जेवी नुबगावे का आरिसया लागी साचावे अधिकरज. हिणकस सोने जर शुद्ध करायचे असेल तर अग्नीला कंटाळता कामा नये, अथवा लोखंडाच्या आरशाला स्वच्छ करण्याकरता पुष्कळ धूळ वगैरे साठवून ठेवण्यास कंटाळता कामा नये. ना लुगडी चोखे होवावी
ऐसे आथी जरी जीवी तरी संवदनी न मानावी मलिन जैसी. अथवा वस्त्रे स्वच्छ असावीत असे जर मनापासून वाटत असेल तर परटाच्या वस्त्रे धुण्याच्या पात्राला घाणेरडे मानून ज्याप्रमाणे चालणार नाही. तैसी कर्मे क्लेशकारे म्हणून न न्यावी अव्हेरे का अन्न लाभे अरुवारे रांधिती येऊणे. त्याप्रमाणे कर्मे त्रास देणारी आहेत म्हणून त्यांचा त्याग करता कामा नये. स्वयंपाकाच्या क्लेशाशिवाय सुंदर अन्नाचा लाभ होईल का. इही इही गा शब्दी एक कर्मी बांधवी ती बुद्धी ऐसा त्यागू विसंवादी पडवणे ठेला. अशा प्रकारच्या बोलण्याने कित्येक लोक कर्माच्या ठिकाणी बुद्धीच जखडून टाकतात. म्हणजे कर्म करावे असाच बुद्धीचा निश्चय करतात. अशा रीतीने त्याग अमेळात पडून राहिला. म्हणजे त्यागाविषयी एक असा काहीच निश्चय झाला नाही. श्लोक 4. निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. हे भरतोत्तमा, त्यापैकी त्यागासंबंधाने माझा निर्णय काय आहे ते तू ऐक. हे नरश्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितलेला आहे. पर्याता विसंवादू तो फिटे त्यागाचा निश्चयो भेटे तैसे बोलो गोमटे अवधान दे. तरी आता ज्या योगाने त्यागासंबंधाचा अमेळ मिटेल व त्या संबंधाचा ठाम निर्णय लागेल तशा प्रकाराने मी सांगतो, तू चांगले लक्ष देऊ नये. तरी त्यागू एथ पांडवा त्रिविधूपै जाणावा तया त्रिविधाही बरवा विभागू सांगो. तरी अर्जुना, त्या कर्मत्यागाचे बाबतीत त्याग 3 प्रकारचा आहे असे समज. या 3 प्रकारचे चांगले वेगवेगळे वर्णन करून सांगू. त्यागाचे 3 प्रकार की जती जरी गोचर तरी तू इत्यर्थाचे सार इतुले जाण. त्यागाचे 3 प्रकार जरी पुढे स्पष्ट सांगावायचे आहेत तरी तूर्त त्यागाच्या तात्पर्य अर्थाचे सार एवढे आहे असे समज. मज सर्वज्ञाची ये बुद्धी जे आलोट माने त्रिशुद्धी ते निश्चय तत्व आधी अवधारी पा. जे त्यागाच्या निर्णयाचे तत्व मी जो सर्वज्ञ त्या माझ्याही बुद्धीला खरोखर फारच पटते ते त्यागासंबंधीचे ठाम मत अगोदर ऐक. परे आपुलिये सोडवणे जो मुमुक्षु जागो म्हणे तया सर्वस्वे करणे हेची एक. तर संसार बंधनापासून आपल्या सुटकेविषयी सावध राहू असे जो मुमुक्षु म्हणतो त्याला सर्व प्रकाराने हेच करण्यास योग्य आहे. श्लोक 5. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. यज्ञ दान तप हे कर्म त्याज्य नाही, ते केलेच पाहिजे. कारण यज्ञ दान व तप ही फलेच्छा टाकून ती करणाऱ्यांना चित्त शुद्ध करणारी आहेत. जिये यज्ञ दान तपादिके ये कर्मे आवश्यके तिये न सांडावी पांथिके पाऊले जैसी. ते हे की यज्ञ दान तप वगैरे ही जी आवश्यक कर्मे आहेत ती कर्मे टाकू नयेत. ते कसे तर ज्याप्रमाणे प्रवास करणाऱ्याने पावला पुढे पाऊल टाकणे म्हणजे चालणे सोडू नये. हारतले न देखिजे तव मागू न संडीजे कान धाता न लोटीजे भाणे जेवी. हरवलेली वस्तू जोपर्यंत दिसली नाही तोपर्यंत तिचा माग टाकू नये अथवा तृप्ती झाली नाही तोपर्यंत वाढलेले ताट ज्याप्रमाणे पलीकडे सारू नये. नावथडी न पवता न सांडीजे केळी न फळता का ठेविले न दिसता दीपू जैसा. नदीच्या किनाऱ्याला न पोचता जसा नावेचा त्याग करू नये अथवा केळीला फळे येण्याच्या अगोदर जशी ती टाकू नये किंवा आपली ठेवलेली वस्तू दिसली नाही तोपर्यंत दिव्याचा जसा त्याग करू नये. तैसे आत्मज्ञान विखी जब निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीना. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी पक्का निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञाधिक कर्माविषयी उदासीन होऊ नये. पैस्वाधिकारानुरूपे तिये दाने यागतपे अनुष्ठावीची आक्षेपे अधिकेवर.
ती टाकू तर नाहीयेतच, पण आपल्या अधिकाराप्रमाणेच ती यज्ञ, दान, तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावीत. जे चालणे वेगावत जाये, तो वेगू बैसा वयाची होये, तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. कारण की चालणे जसे जलद होईल तसा तो चालण्याचा वेग बसण्याकरता म्हणजे विश्रांती करताच कारण होतो. त्याप्रमाणे कर्माचरणाचा भर नैष्कर्म्य स्थितीला पोचण्याकरताच असतो. अधिके जव जव औषधी, सेवेची मांडी बांधी, तव तव मुकी जे व्याधी तयाची. एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसा जसा अधिक नियम करेल तसा तसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल. तैसी कर्मे हातोपाती, जैकी जती यथा निगुती, तै रजतमे झडती झाडा देऊनी. त्याप्रमाणे जेव्हा कर्मे योग्य हातवटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजोगुण व तमोगुण म्हणजे चंचलता व पापवासना साफ नाहीसे होतात. का पाठो वाटी पुटे, भांगारा खारू देणे घटे, तै कीड झडकरी तुटे निर्व्याजू होय. अथवा हिणकस सोन्याला वरचेवर क्षाराची पुटे देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील हिणकस भाग लवकर नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते. तैसे निष्ठा केले कर्म, झाडी करुनी रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्म चित्तावरील रजतम नाहीसे करून अंतःकरण शुद्धीचे ठिकाण प्रत्यक्ष अनुभवाला आणते. म्हणून या धनंजया, सत्वशुद्धी गिवसितया, तीर्थांची सावाया आली कर्मे. अर्जुना, म्हणून अंतःकरण शुद्धीची इच्छा करणाऱ्यास कर्मे ही तीर्थाच्या बरोबरीला येतात. तीर्थे बाह्य मळुक्षाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तीर्थाच्या योगाने बाहेरील शरीरावरील मळ धुतला जातो व कर्माने चित्तशुद्धी होते. त्याप्रमाणे सत्कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असे समज. तृषार्ता मरुदेशी, झळे अमृते वोळली जैसी, की अंधा लागी डोळ्यांसी सूर्यू आला. तहानेने पिडलेल्या मनुष्याला मारवाडच्या निर्जल प्रदेशात झळई बरोबर अमृताची वृष्टी व्हावी किंवा आंधळ्याच्या सोयी करता त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्यच येऊन प्रकट व्हावा. बुडतया नयेची धाविन्नली, पडतया पृथ्वीच कळवळिली, निमतया मृत्यूने दिधली आयुष्य वृद्धी. नदीत बुडणाऱ्याचे रक्षण करण्यास नदीत जशी धावून यावी अथवा पडणाऱ्याविषयी जसा पृथ्वीलाच कळवळा यावा किंवा मरणाऱ्याला मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे. तैसे कर्मे कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसे रसरीती मरता राखीला विषय. अर्जुना, मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचवते त्याप्रमाणे बांधणारी जी कर्मे त्या कर्मानेच मुमुक्षूंना कर्मबंधनापासून सोडवले जाते. तैसी एके हात वटिया, कर्मे की जती धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्य होती. अर्जुना, त्याप्रमाणे कर्मे जरी सामान्यतः बंधच निर्माण करणारी असतात तरी कर्म करण्याची एक हातवटी ठरलेली आहे. त्या हातवटीने केलेली कर्मे सोडवण्याला म्हणजे मुक्त करण्याला कारणीभूत होतात. श्लोक 6. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च, कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम्. मात्र ही कर्मे आसक्ती म्हणजे कर्तृत्व मद आणि फलेच्छा सोडून केली पाहिजेत असा हे पार्था माझा निश्चित व उत्तम निरोप आहे असे जाण. आता तेची हातवटी तुझ सांगो गोमटी, जया कर्मासी किरीटी कर्मची रुसे. अर्जुना, ज्या हातवटीने कर्मे केली असता कर्मच कर्माला नाहीसे करते ती चांगली हातवटी आता तुला सांगू. तरी महायाग प्रमुखे, कर्मे निफजताही अचुके, कर्तेपणाचे न ठाके पुंजणे अंगी. तर
पंचमहायज्ञाची कर्मे बिनचूक हातून घडली असताही कर्तेपणाचा ताठा अंगामध्ये मुळीच राहत नाही. जे मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीतू आहे, ऐसी श्लाघाची नोहे तोषू जीवी. जो मोलाने तीर्थयात्रेला जातो त्याला मी यात्रा करतो आहे असा मोठेपणा नसतो, म्हणून त्याच्या अंतःकरणात आनंद होत नाही. कामुद्रा समर्थाची या जो एकटू झोंबेराया, तो मी जिनता ऐसिया गर्वान ये. अथवा आपल्या राजाच्या शिक्क्याच्या जोरावर जो एकटाच कोणी नोकर दुसऱ्या राजाशी लढतो, त्याच्या मनात मी त्या राजास जिंकणारा असा अभिमान येत नाही. जो कासे लागो नीतरे तया पोहती उर्मी नुरे, पुरोहितू नाविश करे दातेपणे. जो दुसऱ्याच्या कासेला लागून तरून जातो त्याला मी पोहणारा आहे असा गर्व राहत नाही. अथवा यजमानाच्या तर्फे दानधर्म करणारा उपाध्याय मी दान करणारा असा गर्व मिरवित नाही. तैसे कर्तृत्व अहंकारे नेघोनी यथा अवसरे, कृत्य जाताची निरहरे सारी जती. त्याप्रमाणे कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व ते आपल्याकडे न घेता योग्य काळी सर्व कर्मे येतील तसे करूनच संपवावेत. आणि केला कर्मी पांडवा जो आधी फळाचा यावा, तया मोहरा हो नेदावा मनोरथू. आणि अर्जुना, केलेल्या कर्माच्या ठिकाणी जी फलाची प्राप्ती असते त्या फलाच्या प्राप्तीकडे इच्छेला वळू देऊ नये. आधीची फळी आस तुटिया, कर्मे आरंभावी धनंजया, परावे बाळ धाया पाहिजे जैसे. अर्जुना, आरंभीच फळाची आशा सोडून कर्माचा आरंभ करावा. ते कसे तर ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे दाई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते त्याप्रमाणे. पिंपरू वाचिया आशा न शिंपिजे पिंपळू जैसा, तैसिया फळ निराशा की जती कर्मे. पिंपळाच्या आशेने जसे पिंपळाला पाणी घातले जात नाही त्याप्रमाणे फलाची आशा टाकून कर्मे करावीत. सांडूनी दुधाची टकळी, गोवारी गावधने वेटाळी, किंबहुना कर्मफळी तैसे की जे. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा ध्यास सोडून गावातील गायी सांभाळतो, फार काय सांगावे. कर्मफलाच्या ठिकाणी तसे करावे, म्हणजे कर्माच्या फलाच्या ठिकाणी लोभ न ठेवता कर्मे करावीत. ऐसी हे हातवटी घेऊनी जे क्रिया उठी, आपुलिया आपण गाठी लाहेची तो. अशा युक्तीने जे कर्म घडते त्या कर्माचे आचरण करणाऱ्यास आपल्या आत्मस्वरूपाचा लाभ होतो. म्हणून फळी लागू सांडोनी देह सांगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. म्हणून फलाचा संबंध म्हणजे इच्छा सोडून व देहाचा अहंकार टाकून कर्मे करावीत, हा माझा सर्वांना चांगला निरोप आहे. जो जीव बंधे शिणला, सुटके जाचे आपला, तेने पुढत पुढती या बोला आनन कीजे. जो जीव संसार बंधाने दुःख पावला आहे व जो आपल्या मुक्ततेविषयी खटपट करीत आहे त्याने या सांगितलेल्या गोष्टींशिवाय दुसरे काही करू नये असे वारंवार सांगणे आहे. श्लोक 7. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते, मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः. नित्य कर्माचा संन्यास करणे योग्य नाही. मोहाने केलेल्या त्याच्या त्यागास तामस त्याग म्हणतात. ना अंधाराचे निरोखे, जैसी डोळा रोवी जती नखे, तैसा कर्मद्वेषे जो अशेखे कर्मेची सांडी. अथवा अंधारा दिसत नाही म्हणून त्या रागाने डोळ्यात जशी नखे खुपसावीत त्याप्रमाणे कर्माच्या द्वेषाने जो सर्व कर्मे टाकतो, तयाचे जे कर्म सांडणे ते तामसपै मी म्हणे, शिसाराचा रागी लावणे शिसची जैसे. त्याचे जे हे कर्म टाकण्याचे कृत्य ते तामस आहे असे मी म्हणतो. अर्धशिशीच्या रागाने जसे टोकेस तोडावे तसे हे करणे आहे. हा गा मार्गू दुवाडू होये, तरी निस्तरिती लपाये, की त्याची खांडणे आहे मार्गापराधे. अरे अर्जुना, रस्ता अवघड असला तर तो रस्ता पाय चालून संपवतील. ते सोडून रस्त्याच्या अपराधामुळे ते पायच तोडावेत का?
भुकेली या पुढे अन्न हो का भल तैसे ऊन तरी बुद्धी न घेता लंघन भाणे पापरा हालया. भुकेलेल्या मनुष्याच्या पुढे आलेले अन्न वाटेल तितके जरी ऊन असले तरी बुद्धीने लंघनाचा विचार न करता जसे ते ताट त्याने लाथेने उडवावे. तैसा कर्माचा बाधू कर्मे निस्तरी जे करीते निवर्मे हे तामसू नेणे भ्रमे माजविला. त्याप्रमाणे भ्रमाने मस्त झालेला तामसी मनुष्य कर्माचे बंधन कर्म करण्याच्या हातावटीने कर्मे करून कर्मानेच नाहीसे करावे हे जाणत नाही. की स्वभावे आले विभागा ते कर्मची बोसंडी पैगा तरी झणे आतळा त्यागा तामसातया. तर उलट वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले जे कर्म ते कर्मच टाकतो, परंतु अशा त्या तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. श्लोक 8. दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागम नैव त्याग फलम लभेत. कर्म दुःखरूप आहे म्हणून त्याचा शरीर त्रासाच्या भीतीने जो त्याग केला जातो तो राजस त्याग होय. त्या राजस त्याग करणाऱ्यास त्यागाचे फळ मिळत नाही. अथवा स्वाधिकारू बुझे आपले विहितही सुजे परी करीतया उमजे निबरपणा. अथवा आश्रम धर्माप्रमाणे आपला धर्म काय आहे हे तो जाणतो व आपल्या सांगितलेले कर्तव्य सुद्धा त्याला उमजते, परंतु करण्याच्या त्रासाला कंटाळतो. जे कर्मारंभाची कड नावेक होय दुवाड वाहतीये वेळे जड शिदोरी जैसी. कारण की कर्माच्या आरंभाची बाजू प्रथम थोडा वेळ कष्टदायक असते. शिदोरी वाहत असताना प्रथम जशी जड वाटते. निंब जिभे कडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्मा ऐल शेवटू खणुवाळा होय. प्रथम कडू लिंब जिभेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो त्याप्रमाणे कर्माचा अलीकडला शेवट म्हणजे आरंभाची बाजू त्रासदायक असते. गायी दुवाड शिंग शेवंतीये अडव आंग भोजन सुख महाग रांधता थाळी. गाय स्वरूपतः चांगली असते, परंतु शिंगाचा मारकेपणाचा दोष तिच्यामध्ये आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम, परंतु तिलाही काट्यांच्या फांद्याची अडचण आहेच. भोजनाचे सुख चांगले खरे, परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्टसाध्यच होते. तैसे पुढत पुढती कर्म आरंभीच अति विषम म्हणून तो ते श्रम करिता मानी. त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते, म्हणून तेच वारंवार करताना तो श्रम मानतो. एरवी विहितत्वे मांडी परी घालिता असुरवाडी येथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. वास्तविक पाहता शास्त्राने कर्म करावयास सांगितले आहे म्हणून तो कर्म करावयास आरंभ करतो, परंतु त्या कर्माने त्यास क्लेशात घातले. तर जसा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो त्याप्रमाणे आरंभलेले कर्मही तो मध्येच टाकतो. म्हणे वस्तू देहा सारिखी आली बहुवे भाग्य विषेखी माझा चुका कर्माधिकी पापिया जैसा. तो म्हणतो देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे, तर मग पाप्यासारखा कर्माधिकांचा शीण का करू. केले करबी जे द्यावे ते झणे मज होआवे आजी भोगू नाका बरवे हातीचे भोग. केलेले कर्म काही फल देईल, परंतु तसले ते उधार मला नको. सांप्रत हातात असलेले म्हणजे उपलब्ध उत्तम भोग भोगावेत हेच बरे नव्हे का. ऐसा शरीराची या क्लेशा भेणे कर्मे वीरेशा सांडी तो परियेसा राजस त्यागू. वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने तो शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो. हे पहा, तो राजस त्याग होय. एरवी तेथही कर्म सांडे परित्याग फळ न जोडे जैसे उतले आगी पडे ते होमान लगे. वास्तविक विचार करून पाहिले तर राजस त्यागातही कर्मत्याग होतो, परंतु त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप अथवा दूध अग्नीत पडले असता ते होमाला लागले असे होत नाही. का बुडोनी प्राण गेले
ते अर्धोदकी निमाले, ते म्हणू नये जाहले दुर्मरणची. अथवा पाण्यात बुडून ज्यांचे प्राण गेले ते अर्धोदकात समाधिस्थ झाले असे म्हणू नये, तर त्यांचा तो मृत्यू वाईट प्रकरणातच जमा होय. तैसे देहाचे निलोभे, जेणे कर्म पाणी सुभे, तेने साच न लभे त्यागाचे फळ. त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याचे हातून ती कष्टकारक कर्मे होत नाहीत, तो त्यावर पाणी सोडतो, म्हणजे तो कर्म टाकतो. परंतु या त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. किंबहुना आपुले, जै ज्ञान होय उदया आले, तै नक्षत्रा ते पाहले गिळी जैसे. फार काय सांगावे, आत्मज्ञानाचा जेव्हा उदय होतो तेव्हा ज्याप्रमाणे प्रातःकाळ झाला की तो नक्षत्रांना नाहीसे करतो, तैशास कारण क्रिया हारपती धनंजया, तो कर्मत्यागू ये जया मोक्ष फळासी. त्याप्रमाणे अर्जुना, सर्व क्रिया आपल्या कारणांसुद्धा म्हणजे कारणांसह म्हणजे अज्ञानासह नाहीशा होतात. त्या कर्मत्यागाला जे मोक्षफळ येते ते मोक्षफळ अज्ञाना त्याग्या नाही अर्जुना, म्हणून तो त्यागू न माना राजसूत. ते मोक्षफळ अज्ञानी त्याग करणाऱ्याला म्हणजे राजसा त्याग्याला मिळत नाही, म्हणून तो राजसा त्याग होय. तो खरा त्याग आहे असे मानू नका. तरी कोणे पाएथ त्यागे, ते मोक्षफळ घररी घे, हे ऐक प्रसंगे बोली जेल. तर कोणत्या त्यागाने ते मोक्षफळ घरात घुसते म्हणजे आपण होऊन मिळते, हेही प्रसंगानुसार येथे सांगण्यात येईल. ऐक. श्लोक 9. कार्यम इत्येव यत्कर्म नियतम क्रियते अर्जुन, संगम त्यक्त्वा फलम चैव सत्याग सात्विको मतः. हे अर्जुना, कर्तव्य म्हणून जे नित्य कर्म आसक्ती म्हणजे कर्तृत्व मद सोडून आणि फलाकांक्षा सोडून केले जाते त्याला सात्विक त्याग म्हणतात. तरी स्वाधिकाराचे निनावे, जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारोनी. तरी आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जो कर्म स्वाभाविक रीतीने आपल्या वाट्याला आले असेल ते कर्म, शास्त्राचा मान ठेवणे हाच कोणी अलंकार, तो त्या कर्मावर चढवून शास्त्राला मान देऊन यथासांग आचरतो.